समाधी मठ समाधी मंदिर महाराजांचं, स्वामी महाराजांचं, जिथे महाराजांनी समाधी घेतली आहे। तर बघू शकता हे आहे स्वामींचा समाधी मठ समाधी मंदिर आहे। खूप गर्दी आहे, खूप छान दिसतंय मंदिर, खूप सुंदर आहे। तर आपण जातोय आता समाधी मंदिरात स्वामींच्या। गर्दी इथे पण खूप आहे, गर्दी सगळीकडेच आहे। हे बघू शकता मंदिर, तर हे मंदिर आहे आणि आता आपण इथे जाऊ। खूपच गर्दी आहे, जास्त। खूप लंबी लाईन आहे, तर आपल्याला ही लाईन पार करून आता दर्शन करायला जायचं आहे। इथेच आहोत चोळप्पा मंदिर, जिथे स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे। तिकडे आहे ही समाधी। आतमध्ये शूट काढायला अलाउड नाही आहे। बाबा ताई, बाबा देतात ना ताई, बाबा ताई, बाबा देतात ना बाबा। असं म्हणतात की जे हे औदुंबराचं झाड आहे, याला 5 प्रदक्षिणा घालायच्या आणि मनातून विश मागायची, नेगेटिव्ह थॉट न आणता, तर ती पूर्ण होते। तर चला मग आपण 5 प्रदक्षिणा याला घालू। विहीर आहे, जिथे पाणी लागलं नव्हतं विहीर खोदल्यानंतर, आणि जेव्हा स्वामी आले होते तर स्वामी आल्याच्या नंतर इथे पाणी लागलं असं म्हणतात। खूप खोल आहे आणि इकडे आहे स्वामी समर्थांचे खडाव, तर आपण बघूयात। स्वामी समर्थ महाराजांची पालखी। तर मला आज हे सांगायचं आहे आता सध्या की आम्ही इथे कुठे आहे, आपण सध्या आता समाधी मंदिरमध्ये आहे आम्ही। आणि आज आमचं नशीब एवढं खरंच छान होतं की आम्हाला जिथे स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या खडा होतात, पादुका होत्या, तिथे स्वतः आम्ही चौघींनी आज आरती केली। त्यानंतर आम्ही इथे आल्यानंतर इथे पण आरती झाली, जी मोठी आरती असते ती पण आम्ही केली। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे की इथून पालखी पण निघाली। ती पालखी आम्ही जवळून बघितली, पालखीचं जवळून दर्शन घेतलं आणि त्या पालखीच्या खालून पण निघालो। परमिशन नव्हती, अलाउड नव्हतं, पण आम्ही चौघींनी सगळं केलं आणि देवाचा खरंच, स्वामींचा खरंच आशीर्वाद पण भेटला आणि मजा पण खूप आली।